नमस्कार. आज आपण बिस्किटपासून केक बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 2 पॅकेट घेतलेले आहेत, तर ते आपण काढून घेऊया. आणि आता आपण याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत व ते मिक्सरला बारीक फिरवून घेऊया. इथे आपली बिस्किटची पावडर तयार झालेली आहे. तर आपण केक कढईमध्येच बेक करणार आहोत. त्यासाठी आता आपण कढई गरम करायला ठेवूया. तर मी कढईमध्ये थोडे मीठ ठेवले आहे तळाला व त्यावर झाकण ठेवून आपण कढई गरम करून घेऊया. कढई गरम होत आहे तोपर्यंत आपण इकडे बॅटर बनवून घेऊया. तर मी ते बिस्किटची पावडर घेतलेली आहे व त्यामध्ये आपण दूध लागण तसेच थोडे थोडे करून ओतणार आहोत. एकदम दूध ओतायचे नाही, बॅटर पातळ होण्याची शक्यता असते. हे केकचं बॅटर आपल्याला एका साईडने सतत फिरवत राहायचं आहे. आपल्याला ही स्टेप 2 ते 3 मिनटं कंटिन्यूअस करायची आहे. यामुळे आपला केक मऊसूत होण्यास थोडी मदत होते. तर आता आपण इथे वाटीला थोडंसं तूप लावून घेऊया. आपलं वाटीला तूप लावून झालेलं आहे. तर आता आपण या बॅटरमध्ये इनो टाकून घेऊया. तर या पावडरवरती आपण थोडंसं दूध ओतून घेऊया व ते एकजीव करून घेऊया व हे बॅटर आपल्याला एकाच साईडने परत फिरवून घ्यायचं आहे. आता हे केकचे मिश्रण आपण वाटीमध्ये ओतून घेऊया. आता या वाटीमधील बॅटरवरती आपण बिस्किटचे तुकडे ठेवून घेऊया. आता आपली कढई गरम झालेली आहे. या कढईमध्ये आपण या दोन्ही वाट्या ठेवून घेऊया. तर इथे केक बेक होण्यासाठी आपल्याला एक 10 ते 15 मिनिटच लागतील. तुम्ही बघू शकता आपला केकचं बॅटर अजिबात स्पूनला चिटकत नाही, म्हणजे आपला केक तयार झालेला आहे. तर आता आपण तो थंड झाल्यावरती काढून घेऊया. तुम्ही बघू शकता आपला केक किती मऊसूत झालेला आहे व आपला केक तयार. इथे आपण अजून एक केक बनवणार आहोत. तो म्हणजे अगदी कमी वेळात आणि घरच्या साहित्यात बनणारा रवा केक आहे. तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, थोडे वेलची दाणे, अर्धी वाटी साखर, ती आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. आता या रव्यामध्ये आपल्याला आपण बारीक करून घेतलेली पिठी साखर ओतून घ्यायची आहे व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तसेच 1/4 कप मी तूप पण घातलेलं आहे. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. तूप सर्व रव्याला लागून अशा प्रकारे आपल्याला ते चोळून घ्यायचं आहे. आता या मिश्रणामध्ये आपल्याला 1 वाटी दूध घालायचं आहे व हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. ते आपण थोडं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि आता हे मिश्रण आपण अर्धा तास भिजत ठेवणार आहोत. तर आपण कढईमध्ये केक बेक करणार आहोत, त्यामुळे आपण कढईमध्ये थोडे मीठ टाकून कढई गरम करायला ठेवून घेऊया.
तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर आपलं केकचं बॅटर किती छान प्रकारे फुललेलं आहे. तर आता हे आपण एकजीव करून घेऊया व एका साईडने सतत हलवत राहूया 2 ते 3 मिनिट. यामुळे काय होतं, आपला केक मऊसूत होतो. आता या बॅटरमध्ये आपण इनो घालून घेऊया. त्यावरती थोडे दूध ओतून आपण हे बॅटर परत एकजीव करून घेऊया. परत आपल्याला हे बॅटर 1 ते 1.5 मिनिट एका साईडने हलवून घ्यायचं आहे. तर आता आपली इथे कढई गरम झालेली आहे. तर आपण एका पात्राला थोडंसं तूप लावून घेऊया व या पात्रामध्ये आपण केकचं बॅटर ओतून घेऊया. त्यावर तुम्ही ड्रायफ्रूट्सने पण डेकोरेशन करू शकता. कढई गरम झालेली आहे. तर आता आपण या कढईमध्ये केक बेक करून घेऊया. इथे आपल्याला केक शिजण्यासाठी 30 ते 35 मिनिटच लागतात. तुम्ही बघू शकता आपला केक किती छान प्रकारे फुलून आलेला आहे. तुम्ही एखाद्या सुरीच्या साहाय्याने किंवा एखाद्या टूथपिकच्या साहाय्याने पण केक शिजला आहे का नाही चेक करू शकता. तर आता इथे आपल्याला केक तयार झालेला आहे. तर आपण तो काढून घेऊया. बघू शकता आपला केक किती छान फुलला आहे व एकदम सॉफ्ट झालेला आहे. धन्यवाद रेसिपी पाहिल्याबद्दल.